जर आता घोषणा केली असती तर 24-25 वाला आला असता। 1 वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे, अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा शेतकरी आहे, तोच नेमका सुटला असता। याचे अनेक फायदे आहेत। आता ते समजणाऱ्याला समजून घ्यावं। ज्याला आम्ही पाहतोय शेंगदाण्याची चव माहीत नाही, तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे? या सगळ्या गोष्टीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे। काही घरी बनवून कॉमेंट्स करणारे लोक आहे, काही आपले मत व्यक्त करणारे आहे, कधी आंदोलन केलं नाही, कधी बाहेर रस्त्यावर आले नाही। आम्ही एवढी मेहनत घेतली, लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले, रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी, रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाद्वारे झाल्या। एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतात, त्याला आम्ही काही करायचं नाही आहे। आमचं मन पवित्र आहे। शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे त्या तेवढ्याच तिखट। जर दगाफटका झाला तर बच्चू कडू फासावर जाने तैयार है। हम झुकने वाले नहीं, हम मर जाएंगे लेकिन झुकने वाले नहीं है। बच्चू काल तुमची बैठक सुरू असताना नागपूरमध्ये तुमच्या सहित तुमच्या कार्यकर्त्यांवर 2000 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत। मला वाटते गुन्हे दाखल केले तर अटक करावं ना त्यांनी। आम्ही तयार आहोत। हे आंदोलन केल्या प्रयत्न करेल, एका मॅनेज झाल्याच्या बातम्या, हे कुठला प्रकार आहे? लक्षात घ्या, 2026 ही जर तारीख आमच्यासाठी 30 जून 2026 म्हणजे रनिंग कर्ज आता 31 मार्च 2026ला ते थकीत होईल आणि आताचा कर्जदार, आजच्या वर्षाचा कर्जदार थकीतमध्ये येईल आणि तो माफ होईल। ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं खेळलेली आहे, आमच्या लोकांनी, आणि त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याला होणार आहे। आंदोलन संपलं नाही, आंदोलन संपलं नाही। जेथपर्यंत कर्जाचा हप्ता